विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इयत्ता 5वी इंग्रजीमधील टेक्स्टबुक पेज नंबर 11 म्हणजेच पाठ्यपुस्तक पान क्रमांक 11 वरील एक ॲक्टिव्हिटी आहे से यस ऑर नो, हो किंवा नाही म्हणा. तर ती ॲक्टिव्हिटी आज आपण या व्हिडिओमध्ये सॉल्व करणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या ॲक्टिव्हिटीमध्ये प्रश्न आहे, कंप्लीट द सेंटेन्सेस इन ईच बॉक्स टू मेक मीनिंगफुल क्वेश्चन्स. अर्थपूर्ण प्रश्न तयार करण्याकरिता चौकटीतील प्रत्येक वाक्य पूर्ण करा. इथे आपल्याला 3 चौकटी दिलेल्या आहेत आणि या 3 चौकटींमध्ये प्रश्न दिलेले आहेत, परंतु ते प्रश्न पूर्ण नाहीत. या प्रश्नांचा अर्धा भाग दिलेला आहे आणि अर्ध्या भागामध्ये आपल्याला शब्द भरून हे प्रश्न पूर्ण करायचे आहेत. तर त्यातील पहिली चौकट पाहूया. एम आय पुढे गाळलेली जागा आहे, या ठिकाणी आपण ग्रीन हा शब्द भरूया. एम आय ग्रीन म्हणजे मी हिरवा आहे का, असा प्रश्न तयार होईल. पुढे आर वी गाळलेली जागा आहे, पुढे आपण तिथे बर्ड्स हा शब्द भरलेला आहे. प्रश्न तयार होईल, आर वी बर्ड्स, आम्ही पक्षी आहोत का. यानंतर आर यू, पुढे आपण शब्द भरलेले आहे किंग ऑफ ॲनिमल्स. तर आपला प्रश्न तयार होईल, आर यू किंग ऑफ ॲनिमल्स, तू प्राण्यांचा राजा आहेस का, अशा अर्थाचा हा शब्द तयार झाला, प्रश्न तयार झाला. पुढे इज शी, या ठिकाणी आपण अ पेट ॲनिमल हे शब्द भरलेले आहेत. इज शी अ पेट ॲनिमल असा प्रश्न तयार होईल. त्यानंतर इज ही, इथे आपण ब्लॅक हा शब्द भरला, तर इथे प्रश्न तयार होईल, इज ही ब्लॅक. यानंतर इज इट, इथे अ टॉय हे शब्द भरले आपण, इज इट ए टॉय, ते खेळणे आहे का, असा प्रश्न तयार झाला. आर दे व्हाईट, या ठिकाणी व्हाईट हा शब्द आपण भरला. आर दे व्हाईट म्हणजे ते पांढरे आहेत का किंवा ते शुभ्र आहेत का, अशा प्रकारचा प्रश्न तयार झाला. इथे आपण वेगवेगळे शब्द भरून अर्थपूर्ण असे प्रश्न तयार केलेले आहेत. आता आपण पुढील चौकटीकडे जाऊया. पुढच्या चौकटीमध्ये सुद्धा आपल्याला पुन्हा एकदा प्रश्न तयार करायचे आहेत आणि वेगवेगळे शब्द भरायचे आहेत. तर यातील पहिला प्रश्न पाहूया. हॅव आय गॉट, आणि पुढे गाळलेली जागा आहे, इथे आपण व्हील्स असा शब्द टाकला, तर आपला प्रश्न तयार झाला, हॅव आय गॉट व्हील्स. यानंतर हॅव वी गॉट, पुढे हॉर्न्स हा शब्द आपण टाकला, तर आपल्याला इथे प्रश्न तयार होईल, हॅव वी गॉट हॉर्न्स म्हणजे आपल्याला शिंगे आहेत का. यानंतर हॅव यू गॉट 3 व्हील्स, तुला 3 चाके आहेत का, अशा अर्थाचा हा प्रश्न तयार झाला. हॅव शी गॉट फर, फर हा शब्द टाकून आपण इथे आपला प्रश्न तयार केलेला आहे. यानंतर हॅज ही गॉट अ टेल, त्याला शेपटी आहे का, अशा अर्थाचा हा प्रश्न तयार झाला. हॅज ही गॉट अ रेड बीक, त्याला लाल चोच आहे का, अशा अर्थाचा हा प्रश्न तयार झाला. आणि हाऊ दे गॉट ट्रंक्स, इथे ट्रंक्स हा शब्द आपण टाकलेला आहे. इथे वेगवेगळे अवयवाचे शब्द आपण टाकून, शारीरिक अवयव जे आहेत ते शब्द टाकून इथे त्याला तो अवयव आहे का, अशा अर्थाचे सर्व प्रश्न तयार झालेले आहेत. इथे आणखी वेगवेगळे शब्द टाकून सुद्धा तुम्ही प्रश्न तयार करू शकता. आता आपण तिसऱ्या चौकटीकडे जाऊया. तिसऱ्या चौकटीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत, गाळलेल्या जागा आहेत, त्या भरून आपल्याला हे प्रश्न पूर्ण करायचे आहेत. पहिला आहे डू आय, पुढे गाळलेली जागा आहे, या ठिकाणी आपण ईट माईस हे शब्द टाकूया, म्हणजे डू आय ईट माईस, मी उंदीर खातो का, अशा अर्थाचा हा प्रश्न तयार होईल. यानंतर डू वी, आणि पुढे आपण गाळलेली जागा भरलेली आहे बाग, म्हणजे डू वी बार्क असा प्रश्न तयार झाला, याचा अर्थ होईल आपण भुंकतो का. यानंतर डू यू रोअर, म्हणजे तू गर्जना करतोस का, या ठिकाणी रोअर हा शब्द आपण भरलेला आहे. डज शी ईट वर्म्स, ती किडे खाते का, अशा अर्थाचा प्रश्न तयार होईल. डज ही स्विम इन वॉटर, तो पाण्यात पोहतो का, अशा अर्थाचा हा प्रश्न तयार झाला. डज इट स्पिन, ते फिरते का. आणि डू दे राईड फास्ट, ते जोराने गाडी चालवतात का किंवा ते जोराने वाहन चालवतात का, अशा अर्थाचा प्रश्न तयार होईल. इथे आपल्या तिन्ही चौकटी योग्य शब्द भरून प्रश्न तयार होऊन पूर्ण झालेले आहेत. इथे एक लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर यस किंवा नो अशा प्रकारे आपल्याला देता येतं. हे सर्व प्रश्न होकारार्थी किंवा नकारार्थी प्रतिक्रिया घेणारे आहेत. उदाहरणार्थ डू आय ईट माईस, मी उंदीर खातो का, याचं उत्तर आपण हो किंवा नाही असं घेऊ शकतो. किंवा डू वी बार्क, आपण भुंकतो का, तर आपल्याला हो किंवा नाही अशा प्रकारे याचं उत्तर मिळेल. अशा पद्धतीने हे तिन्ही
चौकटींमधील जे प्रश्न आहेत ते येस ऑर नो अशी उत्तरं असणारे आहेत. म्हणूनच या ॲक्टिव्हिटीचं नाव से येस ऑर नो असं आहे. आपल्याला कोणालाही प्रश्न विचारत असताना अशा प्रकारचे प्रश्न विचारता यायला हवेत, त्याचा योग्य सराव व्हावा यासाठी या 3 चौकटींचा व्यवस्थित अभ्यास करा. यांचा अतिशय सुंदर अक्षरामध्ये आपल्या वहीमध्ये लेखन करा आणि असे प्रश्न बोलताना व लिहिताना वापरा. यातून आपलं इंग्रजी चांगलं होणार आहे. इथे आपली ॲक्टिव्हिटी पेज नंबर 11 वरची पूर्ण होत आहे. धन्यवाद.